शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कथा या शृंखलेत आज आपण ऐकणार आहोत एक नवीन कथा. त्या कथेचं नाव आहे राजाचा महान त्याग, स्वराज्यासाठी सर्व काही अर्पण. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनात स्वराज्यासाठी त्याग हा केवळ एक विचार नव्हता, तर तो त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसणारा जीवन मंत्र होता. त्यांनी स्वराज्य उभारण्यासाठी स्वतःच्या सुखाचा, आरामाचा आणि अनेक वैयक्तिक आनंदाचा त्याग केला. खालील कथा त्यांच्या या महान त्यागाची जाणीव करून देते. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये पावसाळ्याचे दिवस होते. आकाश काळ्या ढगांनी भरलं होतं आणि गडांच्या भिंतीवरून पाण्याचे ओघळ वाहत होते. जंगलांच्या गड्या कपाऱ्यातून पावसाचे धारा वाहत होत्या. राजगडावर वातावरण गंभीर होतं. स्वराज्यांच्या सीमांवर शत्रूचा दबाव वाढत होता. सततच्या युद्धामुळे सैनिक थकले होते आणि परिस्थिती आव्हानात्मक बनली होती. त्या दिवशी महाराजांच्या कुटुंबातून एक संदेश आला. कुटुंबात एका महत्त्वाचा समारंभ होणार होता. आई, जिजाऊ आणि इतर जवळचे लोक महाराजांच्या उपस्थितीची वाट पाहत होते. अनेक दिवसांनी एकत्र येण्याची ही एक संधी होती. महाराजांच्या मनात क्षणभर विचार आला. इतक्या दिवसांच्या धावपळीनंतर कुटुंबासोबत वेळ घालवण्याची इच्छा स्वाभाविक होती. पण त्याच वेळी गुप्तहेरांनी आणखी एक बातमी दिली. ती बातमी म्हणजे शत्रूने अचानक हल्ल्याची तयारी सुरू केली होती. दरबारात चर्चा सुरू झाली. काही सरदार म्हणाले, महाराज, तुम्ही काही दिवसांसाठी जाऊ शकता. आम्ही इथे परिस्थिती सांभाळून घेऊ. पण काहींना वाटत होतं की ही योग्य वेळ नाही. महाराज शांतपणे सगळं ऐकत होते. त्यांच्या मनात दोन गोष्टींचं द्वंद्व सुरू होतं. एका बाजूला कुटुंब, भावना, आपुलकी आणि दुसऱ्या बाजूला स्वराज्य, जबाबदारी आणि हजारो लोकांची आशा. छत्रपती शिवाजी महाराज एक विचारवंत, थोर पुरुष होते. त्यांनी डोळे मिटले आणि काही क्षण विचार केला. त्यांच्या मनात आई जिजाऊंचे संस्कार जागे झाले. स्वराज्य हेच तुझं खरं कर्तव्य आहे. आणि हे लक्षात येताच महाराजांनी ठाम निर्णय घेतला. ते म्हणाले, स्वराज्य धोक्यात असताना मी वैयक्तिक आनंदासाठी जाऊ शकत नाही. माझं कर्तव्य इथेच आहे. स्वराज्य पहिले आणि वैयक्तिक आनंद हा नंतर. त्यांचे हे वाक्य ऐकून दरबारात शांतता पसरली. हा निर्णय सोपा नव्हता, पण महाराजांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून राष्ट्राला प्राधान्य दिलं, स्वराज्याला प्राधान्य दिलं.
त्यांनी लगेचच युद्धाची तयारी सुरू करण्याचे आदेश दिले. सैनिकांना सुसज्ज करण्यात आलं. किल्ल्याची सुरक्षा वाढवण्यात आली. प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे आखली गेली. काही दिवसांनी शत्रूने हल्ला केला, पण महाराजांच्या तयारीमुळे मराठे सज्ज होते, मावळे सज्ज होते, सरदार सज्ज होते. त्यांनी या शत्रूचा जोरदार प्रतिकार केला आणि अखेरीस विजय मिळवला. युद्ध संपल्यानंतर महाराज काही क्षण एकटे बसले. ते विचार करू लागले. त्यांच्या मनात कुटुंबाची आठवण आली. त्यांनी त्याग केला होता, पण त्यांना माहिती होतं की हा त्याग स्वराज्यासाठी आवश्यक होता. नंतर त्यांनी कुटुंबाला संदेश पाठवला की माझं कर्तव्य पूर्ण केल्याशिवाय मला वैयक्तिक आनंद घेणं योग्य वाटत नाही. हा संदेश ऐकून त्यांच्या कुटुंबालाही शिवाजी महाराजांचा अभिमान वाटला, कारण त्यांना माहिती होतं की महाराज केवळ एक राजा नाही, तर एक कर्तव्यनिष्ठ नेता आहेत. या कथेतून आपल्याला एक मोठा धडा मिळतो. मोठे ध्येय साध्य करायचं असेल तर त्यासाठी त्याग करावा लागतो. प्रत्येक यशामागे काहीतरी सोडण्याची तयारी असावी लागते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात अनेक वेळा वैयक्तिक सुखाचा त्याग करून स्वराज्याला प्राधान्य दिलं. म्हणूनच ते केवळ एक योद्धा नव्हते, तर एक महान नेता होते, एक महान राजा होते. ते स्वतःपेक्षा, स्वतःच्या कुटुंबापेक्षा स्वराज्याला आणि त्यांच्या जनतेला महत्त्व देत होते. आजच्या जीवनातही हा धडा तितकाच महत्त्वाचा आहे. आपल्याला आपल्या ध्येयासाठी मेहनत करावी लागते. काही गोष्टींचा त्याग करावा लागतो, पण शेवटी त्याच त्यागामुळे आपल्याला यश सुद्धा मिळतं. स्वराज्यासाठी त्याग ही कथा आपल्याला शिकवते की खऱ्या अर्थाने मोठं होण्यासाठी स्वतःपेक्षा मोठ्या उद्दिष्टांसाठी जगणं आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आपल्याला प्रेरणा देतं की कर्तव्य, त्याग आणि निष्ठा यांच्या जोरावर कोणतीही गोष्ट साध्य करता येते. जय भवानी, जय शिवाजी.